इथे आमचे गाववाले म्हणजे कोकणी माणसं गावाला चाललेत. आता पोरांना शाळांना सुट्ट्या पडली. जनरलची गर्दी बघा, तुतारीची. ही तुतारीची गर्दी आहे मित्रांनो. आत्ताच आपल्या पाठून एक महिला पोलीस अधिकारी गेल्या RPFच्या. तर आता जर महिला अधिकारी जर इथे स्टेशनला जर गस्त घालतायत एवढ्या रात्रीची. मित्रांनो, ह्या ॲक्सिलेटर नक्की हॉरर वाटतात बघा. जी चढणारी ॲक्सिलेटर आहे ती बंद आहे कारण कोणच नाही म्हणून, पण उतरणारी ॲक्सिलेटर बघा चालू आहे. तसं काय कोणतरी उतरणं आहे. कल्याण दिशेने आहोत आपण, कल्याण दिशेने. मित्रांनो, डोंबिवलीला येऊन आपला एक टायटाफिश झाला. कोकणी माणूस हा इतका शांत आणि इतका सुशेगात आहे ना मित्रांनो, की आता ही जशी पॅसेंजरची एक्सप्रेस केली ना, तशी एखादी गाडी कमी जरी केली ना आणि तिच्या जागी जर वंदे भारतसारखी AC गाडी जरी चालवली ना तरी काय बोलणार. नमस्कार मित्रांनो, मी संतोष शिंदे. बजेट प्रवासीच्या एका नवीन माहितीपूर्ण व लेट नाईट प्रवासात तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि हो मित्रांनो, आजचा प्रवास देखील काहीसा हॉन्टेडच असणार आहे. म्हणजे आज परत एकदा आपण एका नवीन मुंबई उपनगरातील एका हॉन्टेड स्टेशनवर जाणार आहोत. तर त्याची माहिती तुम्हाला टायटलमध्ये मिळालीच असेल. आज आपण डोंबिवली स्टेशनला जाणार आहोत व रेग्युलर म्हणजे आपण जसं आधी पण केलेलं आहे की शेवटच्या गाडीने गेलेलो आहोत, तसंच शेवटच्या गाडीने आपण जाणार आहोत आयदर कर्जत किंवा टिटवाळा, जी मुंबईहून 12:20ची सुटते. तर त्या गाडीने आपण डोंबिवलीपर्यंत जाणार आहोत व डोंबिवलीला आपण तिथून डोंबिवलीहून मुंबईच्या दिशेने जोपर्यंत पहिली गाडी येत नाही, म्हणजे साधारण एक 3:30 पावणे 4ला एक पहिली गाडी मुंबईकडे, तर तोपर्यंत आपण तिथेच थांबणार आहोत. आता आपण दादर स्टेशन लावूत. तुम्ही मागे बघू शकता, हे दादर स्टेशन आहे. आपण आता दादर स्टेशन लावूत व इथे आमचे गाववाले म्हणजे कोकणी माणसं गावाला चाललेत. आता पोरांना शाळांना सुट्ट्या पडल्यात, तर आपल्या फॅमिलीला घेऊन गावाला चाललेत. तर आपण थोडा वेळ जरा इकडे कोकण कन्या आणि तुतारी एक्सप्रेस, तर त्याची गर्दी मी थोडी तुम्हाला दाखवतो मित्रांनो, की किती गर्दी असते ती कोकणात जाणाऱ्या गाड्यांची. आणि मग आपण डोंबिवली करता निघूया. मित्रांनो, हे बघा, आता आपण 10 नंबरकडे आलो आणि इथून बघा तुतारी एक्सप्रेसची रांग आहे. बघा, मी तुम्हाला दाखवतो. आता गर्दी बघा किती आहे. तुतारी एक्सप्रेसची रांग मेन्शन केले बघा, तुतारी एक्सप्रेसची रांग. हे बाजूला सिद्धेश्वर लागले आणि सिद्धेश्वरच्या नंतर माझ्या मते कोकण कन्या जाईल आणि कोकण कन्या गेल्यानंतर मग इथे तुतारी लागेल 12:05 बघा. 11003 दादर सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस. कोकण रेल्वेची गर्दी, कोकण रेल्वेची गर्दी बघा किती आहे. आता आपण पुढे ठाण्याला जाऊया मित्रांनो. ठाण्याला जाऊन मग आपण तिथून या गाड्या कवर करूया दोन्ही. कोकण कन्या माझ्यामध्ये आज लेट आहे, तर तुतारी तरी कवर करू ठाण्यावरून आणि मग पुढे आपण डोंबिवलीकडे जाऊ शेवटच्या गाडीने. पावणे 12 झालेत, पावणे 12. त्यामुळे ठीक आहे. बघा काय गर्दी आहे बघा. दादर स्टेशन बघा एकदम भरलेलं आहे. काय गर्दी आहे मित्रांनो कोकणात जाणार. पुढे तर अजून जाम फार आहे. हा बघा, इथे बघा, इथे बघा किती गर्दी. हा बघा, ही जनरलची गर्दी बघा, तुतारीची. ही तुतारीची गर्दी आहे मित्रांनो, तुतारीसाठी गर्दी. मित्रांनो, मी देखील कोकणी असल्याकारणाने कोकण रेल्वेने खास करून जनरलमधून प्रवास करताना किती अडचणी व काय काय त्रास होतो व त्यावर उपाय काय याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी मत मांडणार आहे. व आजचा प्रवास आपला आता आपण दादरवरून लातूर एक्सप्रेसने ठाण्यापर्यंत चाललेलो. ठाण्याला देखील आपण कोकण कन्या व तुतारी या गाडीची जनरल डब्याची गर्दी दाखवणार आहोत. व तिथून पुढे आपण दिव्याला जाऊन तेथे देखील आपण तिथे जी सावंतवाडी गाडी उभी असेल, दिवा सावंतवाडी, तिला देखील किती गर्दी आहे ते देखील दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. व त्यानंतर आपण दिवा येथून शेवटची लोकल जी कुठली डोंबिवली कल्याणच्या दिशेने जाणार असेल त्या लोकलने आपण डोंबिवलीपर्यंत प्रवास करणार आहोत. ठाण्यावरून आपण कव्हर करूया मित्रांनो.
मित्रांनो, कोकणकडनं तर नाही, कोकणकडनं आज लेट आहे वाटतं, परंतु तुतारी आली ठाण्याला. हो, इथे मी तुम्हाला गर्दी दाखवतो. हो हो, पॅक आहे. हे बघा, इथेच भरून आले, इथेच एवढी पॅक आहे. आता ठाण्यावरून खुलणारा डबा करणार होतो ही गाडी तुतारी. आता गाडीला गर्दी बघा, आता इथे गर्दी दाखवतो. हा बघा, असं रांगे सोडलं जातं, दादरला देखील असं सोडलं असं. गर्दी बघा, अजून पुढचा डबा, अजून एवढं पब्लिक आहे. ही गर्दी आहे बघा. हो हो, किती पॅक झाली बघा तुतारी. हा तिकडे जनरल डबा आहे, हा दादरवरून खुललेला डबा. मित्रांनो, आता दिवा स्टेशन येते, तर आपण दिव्याला देखील उतरूया. आत्ताचा 1:45 होत आहे, म्हणजे अजून आपले शेवटची गाडी यायला अजून एक अर्धा पाऊण तास तरी आहे. तर आपण दिव्याला उतरूया आणि दिव्यावरून पण दाखवतो सकाळी जी जाते सावंतवाडी, दिवा सावंतवाडी, त्याचं पब्लिक आत्तापासूनच बसून असेल, मी दाखवतो तुम्हाला प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, कोकण रेल्वेची सिच्युएशन बघा काय. आता माझ्या मागे, आता आपण दिवा स्टेशनला उभं, आणि माझ्या मागे ही दिवा सावंतवाडी एक्सप्रेस आहे, जी सकाळी 6:20 किंवा 6:30 दरम्यान सुटते. तर ती गाडी बघा, आता सगळं पब्लिक ऑलरेडी तिच्यात बसलेलं आहे. आता रात्रीची किती मच्छर जावत असेल काय, किती ते गरमी असो काही असो, काही बाहेर असे प्लॅटफॉर्मवर बसले आणि काही गाडीमध्ये आपल्या जागा अडून बसलेले. आता विचार करा काय गर्दी होते ते. मित्रांनो, ही पहा, ही कोकणकडनं आली आहे. कोकणकडनं मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून रात्री 11 वाजता सुटते, परंतु आपण दादरला देखील थांबलेलो, ठाण्याला देखील थांबलेलो, परंतु या गाडीची काही एक अनाउन्समेंट नव्हती, म्हणून मला वाटलं मे बी गाडी लेट असेल, म्हणून आपण इथे दिव्याला आलो. ते बघा, ही तुतारीच्या नंतर ही गाडी आहे. आज गाडी लेट आहे, जवळपास 1 ते 1.5 तास. आता ह्या गाडीतली गर्दी दाखवतो तुम्हाला. हे बघा, मारगाव. पूर्ण पॅक गाडी असते, काय करणार, पूर्ण पॅक गाडी आहे, पूर्ण पॅक गाडी आहे मित्रांनो. आणि अजून पनवेलला देखील ह्या गाडीला पब्लिक चढेल, पनवेलला देखील. आता शेवटच्या डब्याची पण सिच्युएशन दाखवतो मी तुम्हाला. आणि हे बघा, ह्या गाडीला AC डबे बघा, हा पहिला डबा, टोटल 10 डबे ह्या गाडीला ACचे. मला हे कळत नाही की इथे एकीकडे मित्रांनो, हे बघा, ही एकीकडे ही एक्सप्रेस लागले, ही पहिलं पॅसेंजर होती, तर सकाळी 7:30च्या गाडीला आत्ताच पब्लिक येऊन बसलेलं आहे. आणि दुसरीकडे बाजूला ही कोकणकडनं चालली, जी ऑलरेडी तिची पण जनरल एकदम भरलेली आहे, पण त्या गाडीला ACचे डबे बघा, टोटल 10 डबे आहेत मित्रांनो, टोटल 10 डबे. म्हणजे किती तफावत आहे. इथे लोकांना जनरलमध्ये उभ्याने एकदम जनावरांसारखं, एकदम गुरांसारखं, एकदम कोंबून लोक प्रवास करतात जनरलमधून. आणि सरकार ह्या ज्या एक्सप्रेस गाड्या जे चालवते, तर त्याला 8 ते 10 डबे ACचे लावते. 20-21 डब्याच्या गाडीमध्ये मित्रांनो, जर 10 डबे जर ACचे लागले तर बाकी काय. आणि हिला स्लीपरचे 7 डबे आहेत, हिला स्लीपरचे 7 आणि जनरलची 4 आहेत, आणि ACचे 11 आहेत. म्हणजे एक पेंट्री कार आहे, हा पेंट्री कार आहे, हा बघा, टोटल 10 डबे होते. आता हे S7, हे बघा, S7पासून ही सुरुवात आहे, म्हणजे हे 7 डबे आहेत हिला स्लीपर क्लासचे. म्हणजे किती तफावत आहे बघा. हे बघा, रिझर्वेशनमध्ये पण पब्लिक बसलेलं आहे, काय करणार. गाडीच तेवढी पॅक झाली आहे, गाडीच तेवढी पॅक झाली आहे, काय करणार पब्लिक. बघा, रिझर्वेशनमध्ये पण चढले पब्लिक. हे जनरलचे डबे बघा,
मित्रांनो, कोकण रेल्वेवर AC गाड्यांची तर एकदम रेलचेल आहे. म्हणजे वंदे भारत आहे, तेजस एक्सप्रेस आहे, मडगाव मांडवी म्हणजे मांडवी आणि कोकण कन्या ह्या गाड्यांना प्रत्येकी 10-10 डबे ACचे आहेत. इवन ही आता आपल्या पाठीमागे जी गाडी उभी आहे, जी पूर्वी दिवा सावंतवाडी पॅसेंजर म्हणून चालायची, ती देखील एक्सप्रेस करण्यात आली. तिला देखील 3 ACचे डबे आले. मग अशी कोण लोक आहेत जी स्वतःला सामान्य नागरिक समजतात आणि सकाळी 7:30च्या गाडीला रात्री 1 वाजताच आहेत. म्हणजे त्याच्या अगोदरच येऊन असतील बसलेले, पण रात्री आता आपण तरी रात्री 1 वाजता बघतो. म्हणजे आता 1 वाजल्यापासून सकाळी 6:30पर्यंत गाडी सुटेपर्यंत ते ट्रेनमध्ये बसून जे राहणार, त्याच्यात धड लाईट ना पंखा काहीच नाही आणि त्याच्यात जे काय मच्छर वगैरे चालेल ते वेगळंच. म्हणजे काय म्हणून जर एवढ्या AC गाड्या आपल्याकडे जर असताना कोकणात, आपण का म्हणून ही कोणती लोक आहेत मला काय कळेना असं झालं की जे रात्री रात्री येऊन गाडीत बसले. आणि हा तरी आपण मधला ऑड डे आहे. आज बुधवार आहे 29 एप्रिल आणि शाळांना सुट्टी पडून आता एक साधारण 7-8 दिवस झाले. मागच्या आठवड्यात मी एक व्हिडिओ बघितलेला कोकण रेल्वेचा. त्याच्यात तर मित्रांनो, मांडवी एक्सप्रेस जी मुंबईकडे येते ती जेव्हा ठाण्याला आली मुंबईच्या दिशेने जाताना आणि तीच रात्री परत कोकण कन्यावरूनच्या दिशेने कोकणात, ते पब्लिक तिथे ठाण्यालाच ती मुंबईकडे जाताना त्या गाडीत चढण्याचा प्रयत्न करत होती. आणि इवन काही जण तर इवन एक बाई म्हणजे एक बाई तर अक्षरशः ती आपत्कालीन जी खिडकी असते फुल ओपन, त्या आपत्कालीन खिडकीतून आतमध्ये गेलेली. म्हणजे आता मित्रांनो विचार करा काय सिच्युएशन आहे आणि कोणती लोक जी यांना AC गाड्या चालवायचे. आणि मित्रांनो मला एक म्हणजे एक हसू पण येतं आणि एक मला शंका पण येते किंवा कोणती लोक आहेत की जी वंदे भारतसारखी गाडी, अवघी 7 डब्याची गाडी आहे मित्रांनो, आपण घेतलेलं आहे तिचा मागाशी व्हिडिओ दादर स्थानकात, अवघ्या 7 डब्याची गाडी आहे वंदे भारत. आता ती कोणासाठी चालवली जाते? त्याच गाडीच्या ऐवजी जर मित्रांनो ती जी गाडी सकाळी मुंबईहून मडगावकरता जी वंदे भारत निघते सकाळी 5:25 5:20 की 5:25, तर त्याच वेळेला जर मुंबईहून जर रत्नागिरीच्या दिशेने किंवा सावंतवाडीच्या दिशेने जर अजून एक जर एक्सप्रेस किंवा पॅसेंजर जर सोडली तर खूप प्रवाशांना मित्रांनो दिलासा मिळेल असं मला तरी वाटतं. पण मित्रांनो, कोकण रेल्वेला एवढी गर्दी आहे, एवढ्या गाड्या पॅक जातात, तर माझी रेल्वेला विनंती आहे की अतिश्रीमंतांसाठी गाड्या न चालवता, कारण त्यांना पर्यायी मार्ग आहेत, ते बाय रोड स्वतःच्या गाड्यांनी वगैरे किंवा विमानाने देखील गोव्याला जाऊ शकतात. सर्वसामान्य लोकांना हा रेल्वे हा एक आधार आहे. तर त्यामुळे कृपया त्या AC गाड्या कमी करून त्याच्याऐवजी जनरल गाड्या चालवण्यात याव्या. हे बघा मित्रांनो, आता 1:30 वाजला आहे, अजून आता गर्दी वाढायला लागली. चला, ती कसारा लोकल आले, ज्या लोकलचा आपण कसारा लोकल आहे, त्याच्या मागून कर्जत माझ्या मते शेवटची, आणि नाही तर कर्जतच्या मागून टिटवाळा असेल. बघू आपण कर्जत लोकलनेच आपण डोंबिवली जाऊ. तर चला निघा आता, परत येऊ आपण नंतर इथे. 1:21 कर्जतला जाणारी मिनी लोकल थोड्याच वेळा प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. चला आपली गाडी आली, चला डोंबिवलीला. मित्रांनो, अजून एका हॉन्टेड स्टेशनकडे आपण आलेलो आहोत, डोंबिवली आलेलं आहे. आपण या स्टेशनला उतरणार आहोत मित्रांनो, डोंबिवली स्टेशनला. हे बघा इथे काम चालू आहे पटरीचं. काम चालू आहे बऱ्यापैकी. आता ह्या स्टेशनला हॉन्टेड कसं का म्हणावं, हे बघा किती कामगार बसले. आता मित्रांनो, मला ना ह्या हॉन्टेड गोष्टी आहेत ना, ह्या खूप जुन्या गोष्टी वाटतात. म्हणजे
आजपासून जवळपास एक 25-30 वर्षा अगोदरच्या गोष्टी असाव्यात, जेव्हा की पब्लिक पण कमी होतं, जास्त काही सुविधा नव्हत्या, त्यावेळेस असावं. चला स्टेशन आलं आहे मित्रांनो. आपण कर्जत लोकल पकडून आलो, ते बरं केलं, कारण टिटवा लोकल आज देखील कॅन्सल आहे. आता माझ्या मागे तुम्ही पाहू शकता, घड्याळ उलटं दिसत असेल तुम्हाला, परंतु 1:55 झालेले आहेत आणि टिटवा लोकल नाही आहे आज, म्हणजे कर्जतच्या नंतर लोकल नव्हती. आपण बरं झालं, आपण दिवून कर्जत लोकल पकडून आपण इथपर्यंत आलो. आता इथे आपण आहोत बसून. 1:55 झाले, अजून आपल्याला किमान 3:40पर्यंत तरी आपल्याला किमान इथे वेळ काढायचा आहे. बघू, थोड्या अंतराने, थोडं हा कोपरा तो कोपरा, जरा एक राऊंड तरी मी मारून येणार आहे. बघू, तोपर्यंत तरी थोडा वेळ बसूया इथे. 3:34 गाडी आहे मित्रांनो, म्हणजे साधारण आता 2 वाजले असं आपण जरी समजलं तरी किमान 1 तास 35 मिनटं आपल्याला या स्टेशनवर काढायचे. हे बघा, आहेत असं कामगार लोक वगैरे बरीचसे आहेत. ते बघा, तिथे कामगार चालले आहेत रेल्वेचे, तर बरंच पब्लिक आहे माझ्यासोबत, तर त्यामुळे काय तशी काय घाबरण्याची गोष्ट नाही. आणि मित्रांनो, आपण हे जे हॉन्टेड जे करतो, तर त्याबाबत जे खुलासा करायचा होता, तर माझं मत असं आहे मित्रांनो, की दररोज या रेल्वे पटरीमध्ये, म्हणजे आता ही ज्या पटरी आहेत, तर दररोज या पटरीमध्ये कोण ना कोणतरी पडून, म्हणजे एक तर कामाला घाई असते आणि ट्रेन ज्या गर्दी असते, तर त्यावेळेला जे लटकून जे प्रवाशांना प्रवास करावा लागतो, तर त्याच्यात मे बी काही लोकांचा हात घसरून, हात सटकून, पाय सटकून जे लोक पडतात ट्रॅकमध्ये, किंवा काही जण काही जबाबदारी वाढल्यामुळे किंवा कर्जबाजारी झाल्यामुळे जेव्हा रेल्वेखाली येऊन आत्महत्या करतात, तर तेव्हा ह्या पटरीमध्ये काही त्या गोष्टी हॉन्टेड असू शकतात असं मला वाटतं. म्हणजे त्यामुळे मग आपल्याला कधीकधी त्या गोष्टींचा भास किंवा त्या गोष्टी अशा जाणवतात की असं काही आहे म्हणून. बाकी तुम्हाला काय वाटतं आहे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मित्रांनो, आत्ताच आपल्या पाठवून एक महिला पोलीस अधिकारी गेल्या RPFच्या. तर आता जर महिला अधिकारी जर इथे स्टेशनला जर गस्त घालत आहेत एवढ्या रात्रीची, म्हणजे साधारण बघा तुम्ही पाहू शकता 2:09 झाले, म्हणजे जर एवढ्या मध्यरात्री जर महिला पोलीस अधिकारी जर इथे स्टेशनला जर पुढे मागे जर गस्त घालत आहेत, तर आता मी अजून काय दाखवणार तुम्हाला, अजून काय दाखवणार. आपण जिथे आहोत तिथेच बसूया. आपल्या गाडीची वेळ जवळ आली तर आपण तिथे 2 नंबरकडे जाऊया आणि गाडी पकडून आपण दिव्याला उतरू. आणि दिव्याला उतरून मग परत एकदा मी तिकडची ती गर्दी दाखवतो, जे दिवाण सावंतवाडी गाडीला गर्दी आहे ती, जी आता आपण 1 वाजता बघितली, त्याच्यात अजून किती वाढ होईल ती देखील दाखवतो. आणि मग आपण व्हिडिओला मग आपण एंड करूया तिथे, बॅक टू पॅव्हेलियन. कारण इथे तरी मला काय फिरण्यात काय पॉईंट वाटत नाही आहे काहीच. थोडं जाऊ आपण इथे तिथे, हे ब्रिज जाऊ, पण मला तरी काय तशात काय वाटत नाही. मित्रांनो, ते बघा किती मेहनतीचं काम असतं. आता रात्री 8:30ला बघा या बायका देखील काम करतात. डोंबिवली हा मित्रांनो 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे, तो 4 नंबर, 4-5 नंबर असेल तो. आणि इथे मित्रांनो हे पहा, पटरीमध्ये काम चालू आहे बघा. ते कामगार लोक रात्रीचं काम करत आहेत आणि काही साफसफाई कर्मचारी पण आहेत, जे आपण पटरीमध्ये जे कचरा टाकतो ना ट्रेनमध्ये काही खाऊन पिऊन, तो देखील साफसफाई कर्मचारी साफ करत आहेत. 2 पटऱ्यांच्या मध्ये पडलेला कचरा आहे बघा. दोन 50 झालेत. माझा घड्याळ हे नेहमीप्रमाणे 5 मिनटं पुढे, म्हणजे 2:45 झालेत. अजूनही आपली गाडी यायला जवळपास पाऊण तास आहे. 50 मिनटं आहेत मित्रांनो. काय दाखवणार इथे वेगळं असं आपण. तिथे कामं चालू आहेत, कटरकोटर. हे बघा बाईकचा आवाज येतो. हे बघा मित्रांनो, 3:34.
334ची पहिली गाडी आहे. ही कर्जतहून येते मित्रांनो गाडी. आणि हा वेस्टकडे जाणारा ब्रिज, म्हणजे हे आता आपण कोपरच्या दिशेने आहोत. कोपरच्या दिशेने आहोत. हा ईस्टकडे बघा 334. आता आपण 3कडे उतरूया. मित्रांनो ह्या ॲक्सिलेटर नक्की हॉरर वाटतात बघा. जी चढणारी ॲक्सिलेटर आहे ती बंद आहे कारण कोणच नाही म्हणून, पण ही उतरणारी ॲक्सिलेटर बघा चालू आहे. जसं काय कोणतरी उतरत आहे. त्याला पॉज लागला आहे काहीतरी. हे बघा पटरीत, हे बघा साफसफाई कर्मचारी, हे बघा आपण घाण करतो ना ते लोक साफ करतात. मग डोंबिवली स्टेशन काहीच नाही मित्रांनो डोंबिवलीला. आता हे आपण आहे कल्याण दिशेने आहोत. आपण कल्याण दिशेने ठीक आहे. काय जास्तच काय एकदम परीक्षा घेत उभं राहावं नको. आलो आपण त्या टोकाला देखील गेलेलो कोपरच्या दिशेने, तिथे देखील त्या ब्रिजवरून आलो. आता इकडे देखील आपण ह्या टोकाला देखील आलो. आता 3 नंबरने 4 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे. हे बघा माझ्या पाठीमागे दाखवत आहे बघा, हा 3 आणि 4 नंबरचा प्लॅटफॉर्म आहे. हे डोंबिवली स्टेशन. चला मित्रांनो, डोंबिवलीला येऊन आपला एक टायटाफिस झाला माझ्या मते. कारण काहीच नाही इथे बऱ्यापैकी रेल्वे कामगार जे पटरीत काम करतात ते लोक काम करत आहेत. इथे साफसफाई, जे पटरीमध्ये जो कचरा वगैरे असतो तो उचलायला बरेचसे कर्मचारी आहेत. आणि इवन इथे जी पाठीमागे जी कॅन्टीन आहे तिथे देखील काही कामं चालू आहेत. म्हणजे ते जे रिफिल करतात, जे दिवसभर जे त्यांना बिस्लेरी कोल्ड्रिंक जे काय लागतात त्याचं जे रिफिलिंग चालतं त्यांचं, ते आता करतात ते लोक. तर त्यामुळे बऱ्यापैकी रेलचेल आहे. आणि काही प्रमाणात प्रवासी देखील आहेत ज्यांना पहिल्या गाडीने मुंबईकडे जायचं आहे, तर ते देखील आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी रेलचेल आहे. असं काही घाबरून जाण्याचं कारण नाही आहे. तर बिंदास तुम्ही प्रवास करा या स्टेशनला. मला माहीत नाही हे डोंबिवली स्टेशन का म्हणून हॉन्टेड म्हणून सांगण्यात आलेलं. माझ्या मते मित्रांनो ह्या 15-20 वर्षा अगोदरच्या गोष्टी असतील की जेव्हा की भरपूर तुरळक प्रमाणात प्रवासी असतील या स्टेशनवर उतरत किंवा इथून चढत, तर त्यामुळे मे बी तशा गोष्टी असतील. 15-20 वर्ष कमी बोलतो आहे, म्हणजे साधारण 1-2000 किंवा त्याच्या अगोदरच्या गोष्टी असतील तेव्हा नक्कीच इथे गर्दी कमी असेल. कारण 2000 नंतर तरी मला वाटत नाही, कारण बऱ्यापैकी इथे पब्लिक आहे आणि बऱ्यापैकी एरिया इथे डेव्हलप आहे. म्हणजे दिवाळीच्या अगोदर तर डोंबिवली डेव्हलप झालेला, आणि दिवा तर मला आठवते की एक 2004-05 नंतर तर दिवा एकदम भरायला लागलेला. आणि त्याच्या अगोदर डोंबिवली एकदम म्हणजे त्यावेळी पण वेल सेटल एरिया होता. तर त्यामुळे त्याच्या अगोदरच्या गोष्टी असतील ज्या काय असतील ते हॉन्टेडच्या गोष्टी, परंतु आता तरी तसं काही नाही आहे. मी आता साधारण एक 1:15 वाजल्यापासून आपण आहोत इथे, 3 वाजत आलेत. आता बघू इथे जरा बाहेर कुठेतरी जाऊन काही चहा वगैरे मिळते का बघतो, जरा फ्रेश होऊया. एकदम डोळ्यावर झोप आहे. इथे कुत्रे बऱ्यापैकी आहेत पण. आणि मित्रांनो हे बघा ॲक्सिलेटरचं, जे चढण अवघड आहे ते बंद आहे आणि जे उतरण जे सोपं आहे ते चालू आहे. अच्छा का राहू द्या. चल बाहेर जाऊन काय मिळतं का बघू, चहा नाश्ता. या दिशेला पहिल्या ईस्टकडे जाऊ. हा ईस्टकडचा ब्रिज आहे. आपण तिथून स्टेशनकडून आलो आणि हा ईस्टकडचा ब्रिज आहे. मित्रांनो या स्टेशनवर देखील बऱ्यापैकी खाण्यापिण्याची आहे सोय. हे बघा चायनीज वगैरे सगळं आहे. चायनीज चहा वगैरे सगळं आहे रात्रीचं. आपण मगासपासून आपण 1:15 वाजल्यापासून इथे बसलेलो प्लॅटफॉर्मवर. त्याऐवजी जर इथे आलो असतो ना तिथे काहीतरी नाश्ता केला असता, परंतु मला वाटलं की नसेल इथे काय. परंतु नाही मित्रांनो, इथे पण रात्रीचा तुम्हाला जर कधी किती वाजताही आलात तरी तुम्हाला इथे चायनीज, अंडा भुर्जी सगळं मिळेल. चहा वगैरे, इडली वडा देखील मिळेल.
हे ईस्टला आहे मित्रांनो, हे आता आपण ईस्टला आहोत मित्रांनो. हा बघा, हा पूर्वेकडचा एंट्रन्स आहे कलानगरी. डोंबिवली गेट क्रमांक 4 आणि असेच गेट आहे ते 1 2 3 4 असे असतील. आणि हे जे ज्या लोकांचे म्हणजे ज्यांनी डोंबिवलीचा अभिमान वाढवला आहे, म्हणजे डोंबिवलीसाठी म्हणजे डोंबिवलीत राहून ज्यांनी काही गौरवशाली कामं केलेली आहेत ना, त्यांचे इथे पोस्टर लावलेले आहेत. हे बघा, जगावेगळा अभिनय सादर करणारे प्रथम डोंबिवलीकर विजयकुमार शेट्टी. ते कैवारी गजानन पेंढारकर, ज्यांनी आयुर्वेद क्षेत्रात भारताचं नाव उंचावलं, ते देखील डोंबिवलीकर आहेत. म्हणजे असे विविध प्रांतातील मान्यवर ज्यांनी डोंबिवलीत राहून उच्च श्रेणीची कामं केलेली आहेत आणि भारताचं नाव उंचावलेलं आहे, त्या लोकांची इथे बॅनर लावलेले आहेत, इथे पोस्टर लावलेले आहेत आणि कलानगरी नाव दिलेलं आहे या दिशेने. खूप छान आहे. मगाशी मित्रांनो हे बंद होतं एक्सिलेटर. आता आपण उतरताना एक माणूस वरती म्हणजे एक्सिलेटरनेच ऑटोमॅटिक वर आला, त्यामुळे आपण परत वर आलो. आता चालू आहे ते. मगाशी काय झालेलं माहीत नाही. चला परत उतरूया आपण, आपल्याला खालीच उतरायचं. मित्रांनो, हॉन्टेड ॲक्टिव्हिटी तर काय नाही दिसली स्टेशनला, पण ही हॉन्टेड ट्रेन बघा उभी आहे. पहिल्या लोकलला बऱ्यापैकी गर्दी येते स्टेशनला. बऱ्यापैकी गर्दी प्लॅटफॉर्मवर. मित्रांनो, फायनली गाडी आली. 4 वाजत आले जवळपास, म्हणजे 3:54 जरी पकडले, जवळपास 20 मिनटं गाडी उशिरा आली बघा. गाडी आली. चला मित्रांनो, ह्या गाडीने आता आपण दिव्याला जाऊ आणि दिव्याला उतरून ते कोकणात जाणाऱ्या पब्लिकची गर्दी बघू आणि मग परत आपल्या पॅव्हेलियनकडे. मग आपण आपल्या व्हिडिओला एंड करूया दिवा स्टेशनकडून. जवळपास 21 मिनटं गाडी लेट आहे. बघा, स्वामीनारायण मंदिर. स्वामीनारायण मंदिर आहे. हो मित्रांनो, हे पहा, पहिली लोकल मुंबईकडे गेली. हे बघा, पहिल्या लोकलला बघा किती, कल्याण डोंबिवलीच्या दिशेने कोकणात जाण्यासाठी किती पब्लिक आलं बघा. आणि तिकडे बघा, आपण जेव्हा 1 वाजता गेलेलो तेव्हा तुरळक होती गर्दी. आता बघा, आता गाडी पॅक असेल माझ्या मते. हा बघा किती गर्दी आहे. चला तिकडे पण जाऊन एकदा दाखवतो. बघा, ब्रिजवरून पब्लिक सगळं चाललं आहे. आता आपल्या गाडीने आलेलं पब्लिक आहे मित्रांनो. आणि जेव्हा ठाण्याच्या दिशेने मुंबईकडे येईल ना पहिली लोकल, तिच्यात देखील असंच पब्लिक असणार आहे. 4:09 गाडी एवढ्यातच फुल भरलेली आहे. अजून गाडी निघायला किमान अजून 2.5 तास आहे, किमान 2.5 तास. गाडी एवढ्यातच भरली आहे बघा. म्हणजे आता काय म्हणायचं. आणि कोकणी माणूस हा इतका शांत आणि इतका सुशेगाद आहे ना मित्रांनो, की आता ही जशी पॅसेंजरची एक्सप्रेस केली ना, तशी एखादी गाडी कमी जरी केली ना आणि तिच्या जागी जर वंदे भारतसारखी AC गाडी जरी चालवली ना, तरी काय बोलणार नाही. इतका शांत स्वभावाचा आहे. पण काय म्हणणार, असा शांत स्वभाव कधी कधी स्वतःलाच त्रासदायक ठरतो. कोकणी माणूस शांत असल्या कारणानेच मित्रांनो या असं रात्री अपरात्री येऊन सकाळच्या गाडीला येऊन असं इथे राहावं लागतं. हे बघा, चटे अंतरून झोपलेले आहेत. त्याशिवाय पर्याय नाही, नाहीतर गाडी सीट नाही मिळणार, उभ्याने जावं लागेल. मित्रांनो, ज्या लोकांना वाटतं ना की कोकणी माणसाचा प्रवास थोडाफार सुखकर व्हावा आणि त्यांचा त्रास थोडाफार प्रमाणात कमी व्हावा, तर त्यांनी दिवा रत्नागिरी
ही दादरवरून सुटायची आंदोलनं करण्यापेक्षा ना माझ्या मते मित्रांनो, त्यांनी दादरवरून अतिरिक्त गाडी सोडावी, म्हणजे अजून गाडी एखाद वाढवावी याची मागणी करावी. किंवा जर ती गाडी जर वाढवता येत नसेल रेल्वेला, तर किमान त्याच्यात वंदे भारतसारखी AC गाडी जी फक्त 60 डब्यांनी चालवली जाते, तिच्याऐवजी एक 14-15 डब्यांची एक रत्नागिरीकरता एक एक्सप्रेस सोडण्यात यावी. मग ती पॅसेंजर असो किंवा एक्सप्रेस सोडली तरी चालेल, परंतु तशी एखाद गाडी अजून चालू करावी वंदे भारतच्या ऐवजी, हे माझं मत आहे. आणि अजून एक त्याला पर्याय असा की ह्या ज्या गाड्या ज्या 15-16 डब्यांनी ज्या चालत आहेत, त्या किमान 20-22 डब्यांनी चालवण्यात याव्या. आणि ते जे काही अतिरिक्त 4-5 डबे लागतील त्याच्यात किमान जनरलची वाढ करावी, म्हणजे ते सर्व जनरलचेच डबे चालवण्यात यावे, ही माझी विनंती आहे. तर त्यांनी त्याकरता आंदोलन करावं, हे माझं मत आहे. तर मला वाटतं की कृपया या माझ्या मागणीकडे ते लोक किंवा माझ्या या विनंतीकडे ते लोक लक्ष देतील आणि याचा पाठपुरवठा नक्की करतील, अशी अपेक्षा करतो. तर मित्रांनो, या व्हिडिओला आपण इथेच थांबूया व असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्याकरता व हॉन्टेड गोष्टी खोडून काढण्याकरता बजेट प्रवासी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.